नमस्कार, मी अंजली. टाइम टू टाइम मध्ये आपलं स्वागत. काँग्रेस नेत्या आमदार प्रज्ञा सातव यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केलाय. पण काँग्रेस सोबत कायमच निष्ठावान राहिलेला सातव कुटुंबाचा शेवटचा दुवा काँग्रेस पासून यामुळे निखळलाय. ताई आतापर्यंत काँग्रेसच्या आमदार होत्या, आता त्यांनी राजीनामा दिलाय आणि भारतीय जनता पार्टीमध्ये त्या प्रवेश करतायत. मी माननीय रवी भाऊंना विनंती करतो की त्यांनी प्रज्ञाताईंचं स्वागत करावं. बोलो भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. काँग्रेसच्या सच्च्या कार्यकर्त्यांना आज राजीव सातव, रजनी सातव आणि त्यांची काँग्रेस निष्ठा, सगळे तर देशातले काँग्रेसजन राजीव सातव यांची आठवण काढू लागलेत. डॉक्टर प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश अनेकांना खटकला. बेवकूफी है, जिसकी औकात नहीं थी उसको बहुत ज्यादा मिल गया था, इसलिए उसको उसकी कीमत नहीं है. वो जाने से कोई फर्क नहीं पड़ता है. और जो कांग्रेस का नहीं हो सका इतना सब देने के बाद में, वो दूसरे का क्या होएगा. मी साईनाथ पाटील जाधव, हिंगोली जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष. डॉक्टर प्रज्ञाताई सातव यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याला मी एकच नाव देतो की विनाशकारी विपरीत बुद्धी असं त्यांना म्हणावं लागेल. आणि काँग्रेसच्या सर्व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना मी असं आवाहन करतो की आपल्याला आता असं बी सातव मॅडमचं किंवा त्यांचं असं कुठलाही आधार नव्हता, किंवा आपण जर कोणते काम घेऊन गेलो तर ते निगेटिव्ह बोलत होते आणि आपलं खच्चीकरण होत होतं. त्याच्यामुळं आता आपल्याला त्यांचा भाजपमध्ये प्रवेश जाऊन तिथं बी काही काम होणार नाही किंवा कुठलेही कार्यकर्ते ते जोडणार नाही. उलट ते 4-5 कार्यकर्ते, 10 कार्यकर्ते, 1000 कार्यकर्ते कमीच करतील असं मी स्पष्ट दाव्याने सांगतो. आणि ते पक्षांना सोडून गेल्यामुळं अतिशय चांगले आनंदामध्ये आमचे हिंगोली जिल्ह्यातले पदाधिकारी कार्यकर्ते आहेत. आणि येत्या काळामध्ये अजून आपल्याला काम करण्याची इथं मोठी संधी आहे जिल्ह्यामध्ये. दस्तूर खुद्द राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली तेव्हा राजीव सातव अमर रहे अशी घोषणा देत मराठवाडा दणानून सोडला. काँग्रेस पक्षाने रजनी सातव यांना मंत्रीपद देऊ केलं, तर राजीव सातव यांना राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष पद, त्याचबरोबर आमदारकी आणि 2 वेळा खासदारकी दिली. राजीव सातव हे राहुल गांधींच्या कोर टीम मध्ये देखील होते, अतिशय निकट होते. राजीव सातव यांचे कार्य लक्षात घेऊन काँग्रेसने रजनीताई आणि राजू सातव यांच्यानंतर डॉक्टर प्रज्ञा सातव यांना 2 वेळा आमदारकीची संधी दिली. पण त्याच प्रज्ञाताईंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सगळी काँग्रेस हळहळली. पण राहुल गांधींनी राजीव सातव यांच्याबद्दल गौरवोद्गार काढलेला तो व्हिडिओ काँग्रेसच्या सोशल मीडियावर, साइटवर दिसून. अभी जब मैंने स्टेज पे कांग्रेस पार्टी के सीनियर नेताओं का स्वागत किया तो मुझे अपने मित्र राजीव सातव की याद आई. और मैं सोच रहा था कि ऐसी ही मीटिंग में वो यहां हमारे साथ बैठे होते. अमर रहे राजीव सातव. तो दुख हुआ. दुख इसलिए हुआ क्योंकि वो मेरा मित्र था, काम अच्छा करता था. मगर उससे भी ज्यादा दुख इस कारण हुआ कि मैं जानता हूं कि आपकी जो आवाज है वो राजीव सातव के मुंह से निकलती थी. जब भी वो मेरे पास आता था वो आपकी बात करता था. अपनी बात उसने मेरे साथ नहीं की. तो दुख हो रहा है. खुशी हुई है कि मैं यहां हूं, अपने मित्र की कर्मभूमि में आया हूं. खुशी हो रही है कि आज
उनकी पत्नी मेरे साथ पूरा दिन चली, सुबह से शाम 6 बजे से अब तक। अमर रहे राजीव सातव।